सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझी काय तयारी चालू आहे बघा, पुरणपोळी करायची. ही आमची घरची डाळ आहे. हरभरा जो रानातला निघतो त्याची डाळ बनवलेली आहे. छान अशा आज पुरणपोळ्या करायच्या. डाळ शिजवून घेतली आणि चरका द्यायला ठेवलेला आहे. गूळ घालून, इलायची वगैरे घालून. इकडे छान अशी वाणाची तयारी केलेली आहे. वाणात तर बघा काय काय घेतले मी: हरभरा, ऊस, बोरं, गव्हाच्या लोंब्या, घेवडा, खूप सारं असं सगळं जे जे वाणाला असतं ते घेतले. आणि ही बोरं खूप छान अशी गोड आहेत. तर वाण तयार करून घेतला. आम्हाला जायचं आहे आज मंदिरात. आज आम्ही करणार आहोत संक्रांत, कोंबड्यांची लगबग बघा. खूप सारं ऊन झालंय आणि तयारी दाखवते मी तुम्हाला केलेली. मग काय आमच्याकडे अशी सगळं खूप तयारी असते संक्रांतीची. नैवेद्य घेतले, चुडे घेतले. चुडे आम्हाला पण घालायचे आहेत, पण आत्यांना पण काही जमत नाहीत. आणि सगळा वाण, हळदी कुंकू, सगळं पान वगैरे घेतलं आणि आत्ता आम्ही जाणार आहोत दोघीजणी गाडीवर. गजरा नसल्यामुळे डुप्लिकेट गजऱ्यावरच काम भागवा लागणार आहे. तर अशा आम्ही दोघीजणी छान अशा नटलो होतो. आमचा कोणी फोटो काढायलाच नव्हतं. मग चला म्हटलं आम्हीच दोघी हे करतो. तर कसा वाटला आमच्या दोघी सासू सुनाचा लूक मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मग आमच्याकडे ना गावात असे कुंभाराकडे जायचं आणि खण घ्यायचे. तर हे बघा, आत्या चेक करत होत्या. ते ना पातेल्यासारखं एक भांडं होतं मातीचं. आत्या म्हणल्या आपण चहासाठी घेऊयात. म्हणलं चालेल, तुम्हाला जे आवडेल ते. आणि आता कसं संक्रांत होऊन बरेच दिवस झाले, त्याच्यामुळे जास्त काय खण जे होते ते काय एवढे हे नव्हते. पण तरी आम्ही निवडून निवडून घेतले. हळदी कुंकू वाहिलं आणि भरून ठेवले असे सगळे खण. तर आमच्याकडे ना कुंभाराकडे जाऊन असं घेतलं. मग त्या कुंभार मावशी होत्या का, मग त्यांना म्हटलं आम्हाला चुडे घालून द्या, तुम्ही आमचं हे मोठं काम करा. मग त्या मावशींनी लगेचच त्यांची चुलीतला आर काढला आणि छान असे बघा आम्हाला असे चुडे बसवले. तर तुमच्याकडे असे चुडे बसवतात का संक्रांतीला ओसायला जायला? त्या आत्या म्हणल्या तुम्ही खूप छान चुडे बसवले. मग त्या मावशीला खूप असं छान हसायला आलं. तर हे बघा त्या दोघी मावशींनी आम्हाला दोघींना पण चुडे घातले. कारण आमच्याकडे कसं असतं, चुडे घालायचे आणि मग वौसाला जायचं. पा तर हे बघा असे चुडे असतात. मग छान असे चुडे घातले. गेलो छान असं मंदिरामध्ये. हे आहे आमच्या गावातलं ह्याचं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. बायका भरपूर सकाळी येऊन गेलेल्या होत्या. खूप अशी गर्दी होती. मग आम्हाला काय मंदिर असं रिकामच होतं. मग पटपट आमचं सगळे देव झाले. हे छान असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. छान असं दोघींनी आम्ही वसलं. मग आलो आमच्या गावातलं जे तुळजापूरची देवी आणि येडाईचं मंदिर आहे तिथं आलो दोघीजणी. तिथं पण गर्दी नव्हती. सगळ्या बायका लवकर येऊन गेल्या. आम्हाला उशीर झालेला होता. मग बरं झालं गर्दी नव्हती, पण बायका नाही भेटल्या हळदी कुंकू हे करायला, ओटी भरायला. मग असं परत आलो दुसऱ्या एका मंदिरामध्ये. हे लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. तिथं पण आम्ही हे केलं, ओवासलं, पूजा केली आणि आलो घरी. मग आमच्याकडे विहिरीवर पण ज्या आसरा असतात तिथं पण आम्ही जाऊन आलो. येता येता मला आहे ना हे दिसली करडई. आमच्या बाजूच्या रानामध्ये करडई आहे. त्याला बघा ना अशी छान फुलं लागलेली होती. तर असं झालं आमची दिवसभराची संक्रांत. आत्या माझ्या पुढे चाललेत घेवड्याला. घेवडा खूप लागलेला. आता त्या मावशी आल्या की घेवडा तोडायचा. तर कसा वाटला व्हिडिओ आणि आमची याकडची संक्रांत नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत.